हां, नमस्कार सर. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा मला. माझं नाव शिवानंद श्रीमंत मगे, हां, शिरपनळी तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. बरं, आता आपण आपल्या स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रामध्ये आहोत, हो हो बरोबर? हो. तर हे स्ट्रॉबेरीचं क्षेत्र आहे, किती गुंठ येईल हे? हे 3 गुंठे. 3 गुंठ. आणि सोलापूर जिल्ह्यात आपण स्ट्रॉबेरीचा प्रयोग सुरुवातीला केला आहे, हो हो बरोबर? हो. तर आपल्या हातामध्ये जी RPS 76ची बॉटल आहे, हम्म. या स्ट्रॉबेरीसाठी आपण याचा वापर केलेला आहे, हो केलाय. धन्वंतरी कंपनीची. तर हे वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर आपल्याला काय फरक वाटला? नाही फरक आहे. मी 2 वेळा ड्रिचिंग केलं याचं. बरं, हां. पण ह्याच्या पिकाच्या शायनिंगमध्ये शायनिंग आलेली आहे त्याला. बरं. आणि फुटवे पण चांगले आहेत. फुटवे चांगले आले, पिकामध्ये शायनिंग आली शायनिंग आली. हो. आणि तुम्ही 2 वेळा ड्रिंचिंग केलं. हो. बरं, ड्रिंचिंग करून आता किती दिवस झाले? सुरुवात कधी केली? सुरुवातीला एक 7-8 दिवस झाले. 7-8 दिवसापूर्वी पहिलं आणि 2 केलं दिवसापूर्वी केलं. आणि 2 दिवसापूर्वी सेकंड ड्रिंचिंग केलं. हो. बरं, ही लागवड कधी केलेली आहे आपण? हे 1 1 ऑक्टोबरला 1 ऑक्टोबर. हां, 1 ऑक्टोबरला काहीतरी केलं आहे. 1 ऑक्टोबरला ह्या स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. हो. म्हणजे आता आपण पाहून घेऊया याची ग्रोथ कशी आली, ह्याला फुटवे कसे आले, बरोबर? करा बरं, हे करा बरं, असं थोडंसं असं हे करायचं. हां, राईट. ह्या अशाला नवीन फुटवे आले, क्वालिटी आली, काळुकी आली आणि ह्या अशी ह्याला शायनिंग आली फळाला, बरोबर? हे बघा अजून. हां, 1 मिनटं. ह्या अशी शायनिंग आली, म्हणजे महाबळेश्वरला जी शायनिंग राहते ती शायनिंग आपल्याला आज इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसते. बरं, आज तारीख आहे 26/12/2020. तर आज आपल्याला हा जो रिझल्ट आला आहे, हा रिझल्ट किंवा हे धन्वंतरीचं RPS 76 वापरून आपण 100% समाधानी आहात? आहे 100 आहे. चांगला आहे प्रोडक्ट. ओके. बरं, ह्या प्रोडक्टची आपल्याला माहिती कोणाकडून भेटली होती? नाही हे नाही आपले ते नागनसुरे साहेब. सुरे साहेब. हो. ओके, हे नागनसुरे साहेब यांनी आपल्याला ह्या प्रोडक्टची माहिती दिली आणि यांच्यावर विश्वास ठेवून आपण घेतलं. हो. हे वापरलं. ठीक आहे, ओके. धन्यवाद सर.